बंजारा समाजाचे प्रश्न या मुद्द्यांवर ज्येष्ठ ओबीसी नेते आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी राज्य सरकारवर त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे। पाहूयात की आम्हाला शेड्यूल ट्राइब ब द्या, आम्हाला जे 7% आरक्षण आहे आपल्या आदिवासी समाजाला, त्याला तुम्ही धक्का लावू नका, त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला शेड्यूल ट्राइब म्हणून द्या। कारण हे जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्यामध्ये बंजारा जसं मराठाचा उल्लेख आहे, कुणबी मराठा एक आहे, तसं आमच्या बंजारा, लमाणी, लमाणा, सुगाली वगैरे या नावाने ओळखलं जातं आणि तो सगळा समाज जो आहे आंध्र आणि तेलंगणामध्ये आहे आणि त्यांना शेड्यूल ट्राइबचा दर्जा आहे। सरकारला हे माहीत नाही का? सरकारमधले अधिकारी ही माहिती सरकारला देत नाही का? 435 ओबीसी समाज म्हणजे भटके विमुक्त समाज धरून भटके विमुक्त, 12 बलुतेदार, सगळे ओबीसी, मुस्लिम मधले ओबीसी, हा 435 ओबीसीच्या लिस्टमध्ये आहे आणि फक्त एक समाज म्हणतो, एकच समाज कुणबी आणि मराठा म्हणतात की हा GR बरोबर आहे, आम्हाला धक्का लागलेला नाही। काय वेडे बनवताय का आम्हाला? आमच्या विदर्भात 100% म्हणजे 99.99 एकही मराठा शिल्लक नाही, तिथे मराठा नावाला शिल्लक नाही आहे। कशाला मुख्यमंत्र्याला विचारायला, चांगला माणूस आहे त्याला कशाला घालवताय? त्याच्या अंगावर तुम्ही 435 पैकी 434 लोक सोडलेत तुम्ही, आता तुम्हाला सांभाळणं होणार नाही। आणि म्हणून माझी मुख्यमंत्र्याला विनंती आहे की अशा लोकांना जवळ ठेवू नका तुम्ही। याच्यामध्ये कर्पुरी ठाकूर फॉर्म्युलाचा तर तुम्ही अभ्यास करा। काय कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला? गेले 7-8 वर्ष मी बोंबलतोय। याच्यानंतर माननीय पंतप्रधानांनी जो जस्टिस रोहिणी आयोग नेमला, कशासाठी नेमला आहे रोहिणी आयोग ते बघा जरा जीवा उघडून। भुजबळ साहेबांना हे सांगत होतो की हे घेतल्याशिवाय राहणार नाही। आज भुजबळ साहेब सांगतात की लोकशाही आहे इथे, जरांगेशाही नाही। जरांगेशाहीच आली भुजबळ साहेब, जरांगेशाही आहे महाराष्ट्रामध्ये, लोकशाही नाही आहे। तुम्ही म्हणता जरांगेशाही नाही आहे, जरांगेशाहीच आहे। आणि म्हणून आता तरी भुजबळ साहेबांनी थोडा अभ्यास केला पाहिजे, काय कुठला फॉर्म्युला सांगतो